सिग्नल नंदू पाटील कलवे सक्षमचा सन्मान होतोय. जाऊया कॉम्बॉक्स कडून थेट मैदानात ज्या ठिकाणी. चलिए दर्शकों, आज के दिन का सेमीफाइनल का मैच शिवाद नेवास एसएसडी मोबाइल. और यहाँ पे पहले अंपायर ने हाथ खोला है कि 1 रन से दोनों बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ेगा. और यहाँ पे पहले गेंद की समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर है 1. तो चलिए गुरु, आज सेमीफाइनल का मैच है, यानी कि दोनों टीम के लिए बहुत ही सक्षम मैच है. जो जीतेगा वही सिकंदर जो फाइनल में प्रवेश करेगा. तो आज के दिन का ये गुरुवार का दिन है, यानी कि साईं बाबा का. जो कौन जीतता है कौन हारेगा ये तो आने वाला वक्त बताएगा. फिलहाल मैच शुरू. अपने गेंदबाज की दूसरी गेंद, ये देखिए एक बार फिर से प्रहार किया, फिर वहां पे मौजूद. सुनहरा मौका था रनआउट का, लेकिन दोनों बल्लेबाज पहुंच चुके थे अपने क्रीज में. गिरीश गोवर इनको एक सुनहरा मौका. षटकार के अगर हैट्रिक मारी तो 1000 रुपए का मौका पैक सिस्टम इन ग्रुप से. एक बार फिर से करम बॉलर तो नौका हर्ष बोपी. एक बार फिर से हर्ष बोपी ऊंचे कद के खिलाड़ी है, बल्लेबाजी में बहुत करिश्मा दिखाया था पिछले मैच में. एक बार फिर से हर्ष बोपी, ये देखिए फुटटॉस गेंद थी, लेकिन गैप शॉट के लिए उन्होंने गिरीश गोवारी ने, ये भी पिछले मैच के हीरो थे भैया, जिन्होंने अपने ओपनिंग से दम दिखाया था कि मैं किसी से कम नहीं हूं. अभी तक छोटे कद के खिलाड़ी है, यानी कि मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर का, लेकिन जो उनमें दम है वो बहुत ही लाजवाब है. मैच जीताना हर बल्लेबाज के रूप में एक अहम बात रहती है दर्शकों. एक बार फिर से हर्ष बोपी अपने ओवर की अगली गेंद, ये देखिए थोड़ी सी बल्ले के अंदरूनी गया थर्ड मैन की दिशा में जाती हुई गेंद, लेकिन एक खराब थ्रो था, लेकिन उतनी ही बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन इस द्वारा फील्डर के द्वारा. और फिर एक बार दोनों बल्लेबाज को एक बार फिर से संतुष्ट होना पड़ा और इस रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर हुआ करण कोहली 4. बहुत ही अहम मुकाबला और बहुत ही यहाँ पे ईडन गार्डन का ये ग्राउंड है कलकत्ता का, बहुत ही भरा हुआ. एक बार फिर से चकमा देते गिरीश गोवारी को, हर गेंद पर प्रहार करना चाहते थे. पिछले मुकाबले में जो बल्लेबाजी की थी यही बल्लेबाजी करना चाहते थे यहाँ पे गिरीश गोवारी, लेकिन गेंदबाज कोई कम नहीं है. बहुत ही भाई लाजवाब है गुरु. इस ओवर की लास्ट गेंद बाकी, और सर्कल में इतनी अच्छी गेंदबाजी करना किसी भी गेंदबाज के लिए एक अहम बात नहीं धरती है दर्शकों. ओहो क्या लाजवाब शॉट है, लेकिन फिल्टर वहां पे तैनात किया गया है. ये देखिए एक बार फिर से हाथ से गेंद छोड़ी, तब तक दोनों बल्लेबाजों ने दौड़कर आसानी से 2 रन पूरे किए. और इस पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर है 6, लॉस ऑफ 0 विकेट. के लिए बहुत ही अहम मुकाबला है. एक समझ जाइए दर्शकों कि यहाँ पे जो जीतेगा वो बाहर जाएगा, एक हंसते जाएगा एक रोते जाएगा, ये तो अहम बात है. दोनों टीमों के लिए एक अहम मुकाबला है ये. जो करना है, जो सोच समझ के करना है गुरु. बबलू. और गेंदबाजी के लिए यहाँ पे खुद कप्तान जितेश, और यहाँ पे स्ट्राइक पहली बार शायद मिले यहाँ पे बबलू पंडित को. सलामी बल्लेबाज है, दोनों को अनुभव है भैया. जितेश जो भी कप्तान है बहुत ही भार है उनके कंधे के ऊपर. ये देखिए थोड़ा सा अंदरूनी भाग को गेंद लगी, लेकिन भैया स्टेडियम के बाद बहुत ही छोटा ग्राउंड है, इसलिए बल्ले के अंदरूनी भाग को गेंद लगी थी. पिक भी ये लगभग गई है बाउंड्री के बाहर है गुरु. बहुत ही लाजवाब.
जितेश, अगर ओवर की शुरुआत हर गेंदबाज के लिए दर्शकों एक अच्छी नहीं रहती तो एक है हर एक की कमजोरी रहती है। ये देखिए फिर से हवा में गुरु, ये जुड़ी 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 भैया हाथ में, और एक बार फिर से जाना होगा इस बल्लेबाज को बाहर। जोर का झटका है जोर। वाले नए बल्लेबाज का नाम है ऋतिक गावन, जो कि टीम के शायद एसएसडी मोबाइल के कप्तान है। क्या कहेंगे भाई, मेरे सामने कमेंटर है अक्षय पाटिल सर, क्या कहेंगे इस गेम के बारे में? सेमीफाइनल नंबर ये 2 का मुकाबला है। पंटूस टीम ने ये दोनों ही टीमों को हराया है और फाइनल में प्रवेश किया है, तो ये 2 टीमों के बीच का कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला होगा। यहाँ से जीतने वाली टीम फाइनल में जाने वाली है। एक के कप्तान है ऋतिक गावन, दूसरे के कप्तान है जितेश भोईर। ये 2 कप्तानों के बीच का मुकाबला और 2 भाइयों के बीच का ये मुकाबला है। अक्षय सर, कॉम्बॉक्स मधील भाऊ कोहली क्लब बॉईज कडून त्याच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशि आहे। काफी बढ़िया, यहाँ पे क्लब बॉयज की तरफ से 100 रुपए की धनराशि हमारे साथी कमेंटेटर को आज के धन्यवाद कहना चाहूंगा। इस बार एसएसडी इंडियन और प्रेसी शिवाब ने इंटरप्राइजेज 2 टीमों के बीच का यह कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला सेमीफाइनल नंबर 2 का इस बार हल्के से कट किया, स्क्वायर कट के तहत यहाँ पे एक शॉट को सिलेक्शन किया गया है। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, आता हुआ ये चौका, यहाँ पे एमपीएल 2025 का ये तन तनाता हुआ चौका। अतीश गावन की तरफ से ये 100 रुपए आ चुके चौके के लिए। काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए लेट कट यहाँ पे देखने को मिली, उसके तहत चौका जड़ा। फील्डिंग में थोड़ा परिवर्तन, बदलाव आपको देखने को मिलेगा। जो पॉइंट का खिलाड़ी था उसको व्हाइटिश पॉइंट में यहाँ पे खड़ा किया है, शॉर्ट पॉइंट यहाँ पे देखने को मिलेगा। तेज तर्रार गेंदबाजी में इस्तेमाल किए जाएंगे कप्तान जितेश भोईर। फिर से एक बार लेट कट, गुंडप्पा विश्वनाथ सर की याद दिलाई। इस बार गेंद गोली की रफ्तार से जाएगी, फिर से एक बार हाथ हवा। एमपीएल 2025 का जानदार शानदार बैक टू बैक दूसरा चौका। फिर से एक बार बाबूजी 100 रुपए की धनराशि मिली है। हर एक चौके के लिए लगातार 200 रुपए मिल चुके हैं इस खिलाड़ी को। और क्यों ना अक्षय पाटिल, क्योंकि ये ऐसा बल्लेबाज है, कप्तान भी टीम का है और इतनी जिम्मेदारी इनके कंधे पर है। ये कर सकते हैं, ये कोई नहीं टीम में कर सकता है। एसएसडी के कप्तान है, ये जानते हैं कि किस तरह खेलना चाहिए, क्योंकि ये बाहर जाते हुए इनका बल्ला इतना चढ़ता है कि मोटी दुई गांव पूरी तरह झूम उठता है। ऐसा ये बल्लेबाज है ऋतिक गावन। 2 कप्तान इस बार बाबूजी, 2 कप्तान एक दूसरे के खिलाफ खेलते हुए, जितेश भोईर और ऋतिक गावन। एक तरफ श्रीकांत और प्रशांत, 2 भाई है और भाइयों के बीच क्रिकेट का ये झगड़ा है। कौन बोलता है झगड़ा नहीं होता है भाइयों में? ये देखो दोस्तों, क्रिकेट का झगड़ा देखने को तो मिलेगा। हमेशा अक्षय पाटिल रहता जाता है, लेकिन प्रशांत जीतेगा या श्रीकांत जीतेगा ये तो आने वाला वक्त बताएगा, यानी कि लास्ट एंडिंग। इस बार देखो बेटर क्रिकेट, यानी कि देखिए हल्के हाथों से भाई खेला, एक आसानी से, बस संयम का क्रिकेट इसे कहते हैं दर्शकों, संयम का क्रिकेट। गेंदबाजी दिखानी है, आपका दिमाग चलाना है, क्रिकेट किस तरह का खेलना है इससे सीखना है ये दोनों बल्लेबाजों से। 21 रन यहाँ पे हो चुके बाबूजी। काफी बढ़िया क्रिकेट देखो, पहले 2 बैक टू बैक चौके, उसके बाद डिफेंस किया। इसको कहते हैं टेक्निकल क्रिकेट। ये टेक्निकल क्रिकेट यहाँ पे देखने को मिला। 2 ओवर हो चुके, 2 ओवर के बाद 21 रन यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। यहाँ पे एसएसडी के इंडिया के अगर कप्तान की बात की जाए तो ऋतिक गावन है। प्रेसी शिवाब ने इंटरप्राइजेस के कप्तान अगर देखा जाए तो जितेश भोईर है। और 2 टीमों के जो ओनर है ना वो भाई है श्रीकांत और एक प्रशांत। आपको अक्षय जी बात बता रहे हो, ये जो सामने अभी जो नॉन स्ट्राइक को खड़े, ये मेरे क्लासमेट है, यानी कि गिरीश गोवर। ये पहले मैचों में ऐसे सिद्ध हुए थे कि इसने बताया था, छोटे कद का खिलाड़ी है, उनको मैं उपमा देता हूँ कि मास्टर बैटर सचिन तेंदुलकर के। छोटे कद के खिलाड़ी की शॉट इतने बड़े खेलते हैं कि उनका जो मुजरा है, उनके में जो हाथों में ताकत है, कला है, दिमाग है, इसको कहते हैं क्रिकेट।
यस डेफिनेटली 41 रन की जुझार पारी खेली थी, उसके बदौलत उनकी टीम को जितवाया था। वही गिरीश गोवारी अभी आपको देखने को मिलेंगे नॉन स्ट्राइक में, और स्ट्राइक में बल्लेबाज है खुद कप्तान ऋतिक गावन। आज काफी निखर के आ चुके ये बल्लेबाज, काफी रन आते हुए इनके बल्ले से। ठीक है, चलेगा। किसका बल्ला बोलेगा, किसका मुंह बोलेगा, ये देखिए आगे क्या, ये तो बैट किया भाई, ये तो लाजवाब गेंद, प्लेटेड गेंद थी बिल्कुल विकेट के बीचों बीच अक्षय जी ये गेंद डाली थी। इसको कहते हैं गेंदबाजी का सही मुजाहरा और दिमागदारी गेंदबाजी। हर्ष के पास भूपी जी देखा जाए तो उनके पास अनुभव कम है, लेकिन जिस तेजी से गेंदबाजी करते, नपी तुली गेंदबाजी, सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करते, उनके पास पहले तो मैन ऑफ द मैच का किताब है, उस माइंड से खेल रहे हैं, आत्मविश्वास भी बढ़ लेकिन चुका उनका है आत्मविश्वास गेंदबाज का। क्यों अक्षय जी बढ़ रहा है, लेकिन उनको अभी मैन ऑफ द मैच मिला था, जिन्होंने ये देखिए हवा में ये गगनचुंबी आकाशचुंबी डाबर डालता तो बदन छक्का। क्या कहे मुझे कप्तान बनाया गया, क्यों मुझे यहाँ पे सरसेनापति बना दिया, वो बताता हुआ दमखम रखता है बल्लेबाज। इस वजह से उसके ऊपर भरोसा जताया मैनेजमेंट ने, कप्तान बनाया और कप्तानी पारी खेलता हुआ काबिल तारीफ देखिए बल्लेबाज। गेंदबाजी में पिछले मुकाबले में बहुत ही ये महंगे साबित हुए थे, लेकिन बल्लेबाजी में अक्षय जी दिखा रहे हैं कि मैं किसी से कम नहीं हुआ। अभी मैं पिछली जो गलती हुई थी अभी मैं अपने से साकार कर रहा हूँ कि मैं बल्लेबाज क्या हूँ। बल्ले का यहाँ पे देखो अंदरूनी सहारा भाग लिया, लगा था। और इस बार नसीब का चौका मिलता हुआ इस बल्लेबाज को, और फिर से एक बार अमित की तरफ से यहाँ पे, अतीश की तरफ से यहाँ पे 100 रुपए की धनराशि, यहाँ पे पैसा 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 ही देखने को मिल रहा है। मोटी हुई बोले गए तो पैसा ही पैसा। क्रिकेट में जितना अक्षय जी पैसा है ना, उसे अभी डिपार्टमेंट में कौन से भी पैसा नहीं भाई, ये तो अहम बात हो चुकी है, अभी सबको मालूम हो चुका है। 31 लॉस ऑफ 1 विकेट। एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार है, बल्लेबाज भी तैयार है ऋतिक गावन, जो कि गांव का मोहरा है। मोहरा ऐसा नहीं है, बल्ले में ताकत है, दिमागी जोश है, जवानी में जोश है। ये देखिए बल्ला घुमा भाई, भूया स्टेट टाइम में, और दोनों बल्लेबाज टकरा चुके हैं। और यहाँ पे थोड़ी सी मेरे को लगा है बहुत ही चोट लगे भाई, उनको उठाओ। पहला क्या हुआ है देखिए भाई, पानी लेकर भाई जल्द से जल्द हॉलैंडर जाइए उधर। हाथी ने चींटी को टक्कर दी, ऐसा लगा दोनों तेजी से दौड़ के आए गर्दी थे। करू नका, देखो गर्दी अक्षय करू जी नका. दोनों को भी नहीं लगना चाहिए, चला दोनों गर्दी भेटले- करू नका गर्दी तिथं कर- समोर. गर्दी करू नका, काय झाले ते व्यवस्थित त्यांना आणि जो दोघांना पण injured बाहेर आहे, घ्या. त्याला इकडे घेऊन या, हवा सोड. मैदानाच्या बाहेर घेतलाय. दिघाडीचा एक खेळाडू धावत पळत आला. आमची सफर चालू होती 360 अँगलनं आणि येऊन अगदी आम्हाला धडकला, ज्या वेळेला आम्ही अशाच अवस्थेमध्ये होतो. तर प्रेक्षकालाही दुखापत होतोय, त्यासाठी बाउंड्रीपासून थोड्या दूर अंतरावरती सामन्यांचा आस्वाद, कारण ते त्यांच्या स्पीडमध्ये असत आहेत, त्या रफ्तारमध्ये असत आहेत, आणि जोरात वेगात येणाऱ्या गाडीनं बंद असलेल्या गाडीला धडक दिल्यानंतर जास्तीत जास्त मार हा खरं तर अगदी त्या थांबलेल्या गाडीला असेल. ज्याचा स्पीड कमी असेल त्याला निश्चितच तशा प्रकारचा थोडासा त्रास किंवा दुखापत झाली असेल. चला मैदानाच्या बाहेर घ्या त्याला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर बरेच प्रेक्षक बसलेले आहेत, तर कृपया करून आपण तिथून बाजूला ब्लॅक बसायचं आहे. स्क्रीन जवळून सर्वांनी बाहेर यायचं आहे. ब्लॅक स्क्रीन जवळून उठा. आयोजक विवेक
ब्लॅक स्क्रीन जवळून त्यांना सर्वांना अगदी एक बाजूला बघा घ्यायचं स्ट्रेट आहे. ड्राईव्ह शॉट असा असतो की लॉंगॉनचा आणि मिडियमचा जो क्षेत्ररक्षक ते दोन पण तिथं सतत ते अडवायचा प्रयत्न करतात आणि दोन्ही खेळाडूंची धक्कर अशी झालेली आहे की बोलूच नका. भले सिद्धार्थच्या लागला की ती लॉंगॉनच्या खेळाडूच्याकडे लागले आम्हाला माहीत नाही, पण दोघांचा एकाचे दुखापत नक्कीच झालेली आहे. तर गर्दी करू नका कृपया. जर जास्त झाली असेल तर बाहेर व्हा आणि दुसरा खेळाडू या स्थापन करा. ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय बापू मोठे बारामतीवरून आलेले आहेत. मी अमोलची आपल्याला विनंती करेन, जोपर्यंत सामना थांबलाय तोपर्यंत मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. बापू मोठे, या मैदानाला ट्रॅक्टर 4 दिवस, या मैदानाची 20 दिवसापूर्वीची अवस्था पाहिलीत तर जवळजवळ 6-7 फुटाचा पूर्ण गवत होता, वाळलेलं गवत होतं. जे समोरून कृपया अगदी गर्दी कमी ट्रॅक करा. करण्यासाठी- हॅलो, कृपया गर्दी तिथून कमी करा आणि त्या स्क्रीन जवळून पूर्ण ती पब्लिक हलवा आणि बाउंड्रीच्या बाहेर व्हा. बापू मोठे यांचा आदरपूर्वक सन्मान या वारंवार अनाउन्स करायला मुख्यमंचावरती लावू नका. होताना दिसतोय. मी विनंती करतोय आयोजकांना की आपला आदरपूर्वक सन्मान. ट्रॅक्टरचे खरं तर या ठिकाणी मालक आहेत स्कोर सांग. बापू 35 मोठे 35 बारामती यांचा आदरपूर्वक सन्मान. 35 दो गेंदे बाकी. चलिए दर्शकों, इस ओवर की 2 शेष गेंदे बाकी. थोड़ी सी रुकावट आई थी इस काम में, लेकिन एक बार फिर से अंपायर बोल रहे कि सामना शुरू कीजिए क्योंकि दिन बहुत ही छोटा है, रात दर्शकों बहुत ही बड़ी है. मैच होनी चाहिए, मुकाबला होना चाहिए अभी, और मैच स्टार्ट भी होना चाहिए. मैच ऑन टू. फिर से एक बार वीडियोकॉन. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांनी जी धनराशी दिली, युवा अध्यक्ष काँग्रेस साहेब पार्टी मोठी जोई अतिश गावण आणि तदनंतर एक बार फिर से हल्के हाथों से खेली हुई गेंद वहां पे, लेकिन दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन आसानी से पूरा किया और इस रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर हुआ 1 विकेट के पतन के बाद. युवा अध्यक्ष अतिश गावंड आणि तदनंतर सतीश विश्वनाथ पाटील या A1 जोडीकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची 37 धनराशी लॉस आहे. ऑफ 1 विकेट. मैच की कला है भाई, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. अभी ऐसे बल्लेबाज है, गेंदबाज है. ये देखिए एक बार फिर से छलांग और कैच की संभावना, लेकिन हाथ से गेंद छूटी और एक बार फिर से पेप्सन ने सुपर हिट चौका. यांच्याकडून या लीगसाठी 1,000 रुपयाची धनराशी आहे. भरत चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, मोठीजुई रोख रक्कम 2,000 रुपयाची धनराशी आहे. तदनंतर सुखदेव गडगे, सुखदेव यांचं शुभागमन आहे. मी विनंती करतो अमोल यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सुखदेवजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. सुखदेव यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. 3 षटकांचा सामना संपल्यानंतर कर्णधार गेला तरी चालेल, पण वारंवार पाणी घेऊन इमर्जन्सी असेल तरच पंचांना तसं अलर्ट करा. खेळाडूला विचारा तुला पाणी अगदी इमर्जन्सी असेल तरच. वारंवार कान मंत्र सूचना देण्यासाठी कुणी मैदानात जायचं नाही. ओ टू कॉम्बॉक्स. चलो दर्शकों, अगले गेंद पर चौका मारा था, एक चांस था. स्कोर संग 41. अब एक चांस था कि एक अच्छा कैच पकड़े, लेकिन थोड़े से वहाँ पे फिल्टर चुके थे. एक आसान सा कैच हाथ से थमा बैठे थे और वो उसका परिणाम भुगतना पड़ा कि 4 रनों का बेनिफिट मिला सामने वाली टीम को. लेकिन अक्षय जी, मैं एक बता रहा हूँ कि अगर इतनी छोटी छोटी गलती आप करेंगे तो इतना स्कोर बड़ा हो जाएगा को आपसे वो आगे के बल्लेबाजी में नहीं निकाल सकते आप लोग. क्या कहना है आपका अक्षय जी? 41 रन सेमीफाइनल में बहुत अच्छा है. अभी तक देखा जाए तो 12 मतलब 12 गेंदें फेंकी जानी बाकी है 3 ओवर में. लगभग हर्ष भोईर के अक्षय सर, नामदेव दामोदर पाटील PNP हायस्कूलचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. मी ND पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण या
मुख्य अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. अतिश गावंड यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपला आदरपूर्वक सन्मान. तो भैया यहाँ पे गिरीश गोवारी मौजूद है, छोटे कद के खिलाड़ी लेकिन अनुभव की इन पे खास कमी नहीं है. 2003 के ये प्लेयर है, मेरे ब्यास की टीम में कप्तान भी थे हमारे टीम में, और यहाँ पे उनका नसीब भी बहुत जाग रहा है आज भी. ये देखिए प्रहार किया गुरु और देखते रह गए, और ये एक बार फिर से डबल चौका. इसी को कहते हैं दिमागी बल्लेबाजी है गुरु. यहाँ पे बल्ले में ऐसा दम था अक्षय जी कि सीधी गेंद की बाउंड्री के बाहर. फिर से एक बार अतीश गवंड साहब की ओर से 100 रुपए की धनराशि मिल चुकी है. यहाँ पे अगर देखा जाए तो गिरीश गोवारी को कम स्ट्राइक मिली है. अधिकतम गेंदे देखा जाए तो बालू पंडित और ऋतिक गावंड ने खेली थी, उनको कम अपॉर्चुनिटी मिली है. और जो कुछ अपॉर्चुनिटी है उसके तहत देखा जाए तो खाऊ कादर के ऊपर से आता हुआ एमपीएल 2025 का शानदार यहाँ पे चक्का नाम है बल्लेबाज गिरीश गोवारी. अक्षय जी इतने अगर फुलटॉस पर सेटल हो चुके हैं, सलामी बल्लेबाज है, अगर आप फुलटॉस उनको गेंद देंगे तो वही नतीजा तो वही भुगतना है आपको, सीधी बात है. फिर से एक बार अतीश गावंड की तरफ से 200 रुपए की धनराशि. बल्लेबाज यहाँ पे दमखम दिखा रहा है क्योंकि उसको मालूम है अहमियत इस मैच की मालूम है. यहाँ से जीतने वाला डायरेक्ट जाएगा फाइनल में, और यहाँ से हारने वाला फिर से एक बार राह देखनी पड़ेगी चैंपियन बनने के 365 दिन. लेकिन यहाँ पे गिरीश गोवारी का बल्ला बोलता हुआ, रन आता हुआ, आज के दिन में चर्चा में आता हुआ ये नाम है गिरीश गोवारी. पिछले मैच में 41 रन का योगदान दिया, और इस मैच में देखा जाए तो एक चौके और छक्के की बदौलत लगभग 13 रन का योगदान देते हुए व्यक्तिगत अपनी टीम के लिए. दिन है भाई, नसीब है. अच्छा नसीब गांडू तो क्या करेगा पांडु. एक बार फिर से देखिए, एक बार फिर से वही शॉट, लेकिन थोड़ी सी तब्दीली हुई बल्ले में, थोड़ी सी 1 रन पर दोनों बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ा इस बार. नो बॉल यहाँ पे बीमर चेक किया जाएगा. थोड़ी सी ऊपर गेंद थी, शायद अंपायर ने यहाँ पे नो बॉल का इशारा दिया है, लेकिन यहाँ पे जांचा जाएगा, परखा जाएगा. तीसरे अंपायर की मांग की है. अंपायर जी आइए, यहाँ पे देखा जाएगा, जांचा जाएगा, परखा जाएगा. तीसरे अंपायर की यहाँ पे मांग करते हुए ऑन फील्ड अंपायर हमारे चौहान सर और नंदू पाटिल सर, उन्होंने इशारा दिया. तीसरे अंपायर से मांग की है, न्याय तालिका के पास ये जाएगा निर्णय. हमारे गवर्नर सर आइए, आप देखिए. तीसरे अंपायर की मांग करने के बाद अंपायर यहां से जांचते हुए, परखते हुए कि क्या हुआ है इस गेंद के ऊपर. अमोल बघ ना. नो गेंद है. अंपायर ने यहां से तीसरे अंपायर की मांग की थी, न्यायपालिका ने बता दिया कि ये नो गेंद है. खोलो आके ठीक, क्योंकि इस गेंद के ऊपर है फ्री हिट. फ्री हिट का कितना इस्तेमाल करेंगे बाबूजी, आने वाले वक्त में आपको पता चलेगा. इतनी ऊपर गेंद थी तो नो बॉल का था, लेकिन थर्ड अंपायर का भाई इशारा दिया गया था. एक बार फिर से गेंद खेले और फिर से एक बार पेप्सो ने सुपर हिट चौका. क्या भैया कहे इस बल्लेबाज के बारे में. ये जोड़ी ऐसी है अक्षय जी कि एसएडी मोबाइल को जिताएगी, ऐसी नहीं जिताएगी, लगभग जिताएगी. यहाँ पे ऋतिक गावंड का बल्ला बोल चुका है, लाइक ग्लांस किया इस बार थे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, चौका चढ़ा. फिर से एक बार अतीश गावंड साहब की ओर से 100 रुपए की धनराशि आ चुकी है. बढ़िया बल्लेबाजी करते हुए लगभग 11 गेंदों में 33 रन का अपना व्यक्तिगत योगदान देता हुआ. कप्तान कैसा होना चाहिए, सरसेनापति कैसा होना चाहिए, दिखाता हुआ दमखम. तो यहाँ पे सेनापति तो शिवाजने का विकेट कीपर है, लेकिन इस गेंद से भी भाई कोई नहीं, ये तो एक बार लगभग बाहर गेंद. फिर से एक बार ये 200 रुपए की धनराशि मिलती हुई इस बल्लेबाज को. बढ़िया बल्लेबाजी, पृथ्वी का कोई तोल नहीं, आसमान की कोई सीमा नहीं, साधु की कोई जात नहीं, इस बल्लेबाज का कोई जवाब भी नहीं. टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 63 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ऐसा अक्षय जी ऐसा लग रहा है कि ये भाई मैच नहीं हो रहा है, ये तो प्रैक्टिस हो रही है, ऐसा ही लग रहा है. हर गेंदबाज जो हर गेंदबाज यहाँ पे अपनी गलती कर रहे हैं, और उसका पूरी तरह यहाँ पे गिरीश गोवारी और ऋतिक गवंड जो कि कप्तान है एसएलटी मोबाइल के, पूरी तरह यहाँ पे फायदा उठा रहे हैं. सेकंड इनिंग में मजा आने वाला ये मैच देखने में, क्योंकि प्रेसी और शिवाजने की
टीम भी तगड़ी है, बल्लेबाज है, अच्छी स्टार कास्ट इस टीम में है, तो मुकाबला यहाँ पे रफ एंड टफ होगा और सेमीफाइनल नंबर 2 का मुकाबला है, धमाका तो होने वाला है। चलिए अक्षय जी, आपके मुंह में तो शक्कर पड़ जाए कि ऐसा हो जाए कि टफ हो जाए, लेकिन मेरी तरफ से तो ऐसा लग रहा है कि नहीं, थोड़ा सा कमजोरी जरूर लग रही है शुरुआत ने की। ये देखिए एक बार फिर से फुल टॉस गेंद थी, एक बार फिर से बैटर वहां पे मौजूद, रन आउट का सुनहरा मौका, लेकिन गिरीश गोवारी घूम गए। उसको मालूम है कि वहां पे जितेश बहुत ही चालाक और चाणक्य कप्तान है शुवादन्या के। पुष्कर पाटिल यहाँ पे गेंदबाजी करते हुए लगभग महंगे साबित हुए, 2 छक्के और 2 चौके खाए इनके ओवर में और एक एक्स्ट्रा रन भी दी है और इसके चलते काफी महंगा ओवर इस बार पुष्कर पाटिल का अपनी टीम के लिए। 23 रन दिए हैं उन्होंने अपने ओवर में। फुल टॉस ये काफी ऊंची गेंद हुक किया, गई स्टेडियम के बाहर में। क्या भाई बल्लेबाजी है गिरीश गोवारी के, छोटे कद के खिलाड़ी है लेकिन ऐसा जज्बा यहाँ पे मोटेदू के ग्राउंड पे दिखा रहे हैं कि भाई मैं किसी से कम नहीं हूँ, और इनका आज दिन है भाई। अतीश गावंड की तरफ से यहाँ पे धनराशि मिलती हुई, उनके अकाउंट में से पैसे इस बार गिरीश गोवारी और ऋतिक गावंड के अकाउंट में जाते हुए बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन और उसके तहत यहाँ पे रन संख्या बढ़ती हुई 71 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर एसएसडी ये टीम। ओ ये देखिए जीवन, उनका गेंदबाज का नाम था दर्शकों जीवन, और जीवन ने दिखाया। शायद मेरे को ऐसा लग रहा है कि अंपायर भूल गए थे कि नो बॉल का इशारा था और एलबीडब्ल्यू का यहाँ पे आउट भी दिया था। ऐसी गलती नहीं होनी चाहिए शायद मेरे ख्याल से। अक्षय जी क्या आपका मानना है? होता है, आदमी से गलती हो, भगवान से गलती होती है तो आदमी से भी गलती हो जाएगी, होता है कभी कभार। इस बार ओवर की समाप्ति हुई और कुल मिला के रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 73 रन, 73 रन इस बार देखने को मिलेंगे आपको, 1 विकेट के नुकसान के ऊपर। बढ़िया स्कोर खड़ा किया है सेमीफाइनल नंबर 2 में। जो धमाका चाहिए था बल्लेबाजी में वो धमाका दिखाया है और अभी 1 ओवर शेष है, मतलब 6 गेंदें शेष है, 73 रन ऑन बोर्ड है और सेमीफाइनल नंबर 2 का यह मुकाबला है। अधिकतम स्कोर बनाने की कोशिश होगी ये आने वाले 6 गेंदों में और वहां से अगर देखा जाए तो गेंदबाजी भी अच्छी करनी पड़ेगी, कमबैक वाली गेंदबाजी चाहिए इस वक्त के लिए। अक्षय जी देखिए अभी जो क्रीज पर जो खड़े हैं वो शेर है अभी तक जेसीडी मोबाइल के। कौन है? ऋतिक गावंड और गिरीश गोवारी। ये जब तक खड़े हैं इतना स्कोर बड़ा बनने वाला है कि बोलिए मत। जो कप्तान है शुरुआत के उनको तो अभी पसीना तो छूट रहा है, यानी कि जितेश को। स्कोर तो बहुत ही भाई बड़ा बनने वाला है इधर, ये इसमें अहम बात कोई नहीं है। जब तक ये दोनों खिलाड़ी मौजूद है बहुत स्कोर बड़ा बनेगा। ठीक है, देखिए आगे का हाल सुनाएंगे अक्षय जी। 73 ऑन बोर्ड रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर गेंदबाज मार्ग के ऊपर गेंदबाज आ चुके यश भोपी, तेज तर्रार गेंदबाज इस बार आपको नजर आएंगे। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने वाले हैं। मुख्य अंपायर के तौर पर हमारे नंदू जी पाटिल, मैन फ्रॉम कल्बे पेन, और स्पेशल अंपायर के तौर पर डटे हुए हमारे शैलेश चौहान सर उड़न के। ऑन स्ट्राइक यहाँ पर ऋतिक, बढ़िया यहाँ पे प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ, खिलाड़ी दौड़ रहा है इस गेंद के पीछे। बढ़िया यहाँ पे कैच की संभावना थी लेकिन हाथ से गेंद छिटकती हुई जीवन दान मिलता हुआ ऐसे खूंखार बल्लेबाज को जिनके बल्ले से 30 के ऊपर का स्कोर व्यक्तिगत आ चुका है। 75 रन आपको देखने को मिलेंगे। बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा। जो उम्मीद थे दर्शकों को एसएसडी के, वो उम्मीद यहाँ पे पूरी करते हुए दोनों बल्लेबाज। अक्षय जी पूरी हवा में गेंद थी, कैच तो नहीं था, लेकिन उस लॉन्ग ऑन के क्षेत्र जो थे उसने ऐसा प्रयास किया था कि कैच लेने की बहुत ही अच्छी कोशिश की थी। कैच बिल्कुल नहीं था लेकिन उनके प्रयास उनका जारी था। पिछले मैच में मेडन 3 विकेट लिए थे। इस गेंदबाज को आखिरी वक्त में रखा, कुछ अलग स्ट्रैटेजी देखने को मिलेगी इस बार फील्डिंग डिपार्टमेंट की, मुझे लगता है। इस बार फिर से दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। फॉलो थ्रो में थोड़ा सा प्रॉब्लम आ चुका है। अच्छे गेंदबाज थे, पिछले मैच में अच्छा प्रदर्शन करते आपको नजर आए और इस बार 5वीं गेंदबाज कर रहे हैं। अलग स्ट्रैटेजी, अलग माइंड के साथ कप्तानी करते हुए कप्तान आपको नजर आएंगे।
इस बार तमाचा दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, वन बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। तमा फिर से एक बार जानदार शानदार आतिश गावंड की तरफ से 100 रुपए की फिर से एक बार धमाल। अक्षय सर, या ठिकाणी अगदी थोड्या वेळातच ही चांदीची चमचमती ट्रॉफी ज्या ज्वेलर्सनं बनविली ते ममता ज्वेलर्सचे उदयभाई सिंग यांचं आगमन आत्ता थोड्या वेळातच या ठिकाणी होताना दिसेल. प्रथमतः संयोजकांच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत. आम्ही उरणवरून या ममता ज्वेलर्सची टीम आपल्या या प्रतियोगितेत जॉईंट होतील. 79 रन ऑन बोर्ड. यहाँ पे 46 रन बना के अपना व्यक्तिगत योगदान देखते हुए आपको ऋतिक गावंड नजर आएंगे. देखना होगा आज 50 व्यक्तिगत पूरे करेंगे या नहीं करेंगे. आज का ये मेगा फाइनल का दिन, आखिरी दिन, और आखिरी दिन में आखिरी का मुकाबला दोनों टीमों के लिए होगा. यहाँ से जीतेगी और एक मुकाबला खेल सकती है, लेकिन दूसरी टीम का यहाँ से फुल स्टॉप लगने वाला है. 48 रन यहाँ पे व्यक्तिगत बनाते हुए 81 रन टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर. 81 लॉस ऑफ 1 विकेट. यहाँ पे 2 रन की आवश्यकता होगी 50 रन पूरे करने के लिए ऋतिक गावंड को. दर्शकों, बहुत ही बड़ा स्कोर हो चुका है यहाँ पे, और इतनी तकलीफ इतनी बढ़ने वाली है शिवाज्ञा टीम को ये रन बनाने के लिए, क्योंकि अहम मुकाबला है दर्शकों. सेमीफाइनल का मैच अहम बात नहीं है, क्योंकि आज आप हारोगे तो 2026 को आपको इसी ग्राउंड पर यहाँ पे उतरना है, और जो कला 2025 में की थी वो कला यहाँ पे दिखानी है. बहुत ही बड़ी बात है दर्शकों. और ये तकलीफ है ना, ये ज़्यादा शिवाज्ञा के कप्तान के. ओहो, थोड़ी सी स्लोअर गेंद की थी, लेकिन एक अच्छी रणनीति और अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, यही गेंदबाजी की थी. अगर आप अच्छी यही से शुरुआत कर देते ना भाई, तो यहाँ पे एक अच्छी क्रिकेट आप खेल सकते थे. लेकिन स्कोर बहुत ही बढ़ता जा रहा है. क्रिकेट में किसी को कम लेखना अहम बात नहीं है, लेकिन आखिरी गेम तक अगर एक बॉल 6 है तो भी ये बल्लेबाज नहीं निकलेगा, ऐसा कोई नहीं बताएगा. लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी कुछ भी हो सकता है. ये देखिए एक बार फिर से लोगों के क्षेत्र में, ये देखिए हाथ में क्या भाई खड़ा था, ऐसा कि भाई ऐसा कैच पकड़े अक्षय जी कि भाई फेंकिए मेरे हाथ में और मैंने कैच पकड़ा और जाइए पेवलिंग के बाहर कर. चलिए, पिछले मैच में जो हीरो थे गेंदबाजी में, उनका पदार्पण हो चुका है बल्लेबाजी में. क्या बल्लेबाजी घुमा सकते हैं ये प्रवीण पंडित? घुमाएंगे बिल्कुल. 6 वर्ष का अनुभव है, उनके साथ में खेला है, मेरे को मालूम है वो ऑलराउंडर है, वो कुछ भी कर सकते हैं फील्डिंग में, गेंदबाजी में और बल्लेबाजी में भी. चलिए, उनको चांस दिया है. इस ओवर की लास्ट एक गेंद बाकी, क्या करते हैं प्रवीण पंडित? ओह, थोड़ी सी नीचे रखी, फिर भी बल्ले के अंदरूनी भाग को गेंदेंगे, फिर भी चौका मिलेगा. हाँ भाई, और एक बार फिर से चौका. और इस पहली इनिंग की समाप्ति, और पहली इनिंग की समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर है 85 लॉस ऑफ 2 विकेट्स. जमा झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी, आणि डीजे मास्टरसाठी 100 रुपये आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. आतिश गावंडजी, धन्यवाद आपलं आम्ही व्यक्त करतोय. खूपच सुरेख असा हा सामना आपण पाहतोय, अगदी प्रेक्षणीय सामना आहे. पहिल्या सत्रामध्ये
जवळपास 85 धावा बनवल्या आहेत आणि 86 धावसंख्येचं आव्हान टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं आहे प्रतिस्पर्धी संघापुढे. एक मोठं आव्हान आहे, आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजी करत असताना येथे मात्र शिवाज्ञा एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळेल. कारण SSD इंडियन्स टीमनं सुरुवातीला 17 मध्ये धाबा एकतर मात्र एकवटल्या गेल्या, तिथून धाबा आता किती बनतील कशा बनतील मात्र हे निर्भय असणार आहे फलंदाजांवरती आणि धावा कशा रोखल्या जाणार हे निर्भय असणार आहे मात्र गोलंदाजांवरती. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये हा खेळ असणार आहे. कुठेही जाऊ नका, आपण बघत राहा मोठी जुई प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे. खरं तर सर मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आहे. अगदी आपण पाहतोय योग्य नियोजन आणि योग्य आयोजन यांना सर्वांना मार्गदर्शन लाभलं ते आमचे महागुरू आपल्या सर्वांचे महागुरू नितेश पंडित सरांचं मार्गदर्शन आणि त्याच्या मार्गदर्शनाच्या जोरावरती आणि त्यांच्या नियोजन आणि आयोजनातून ही आज मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. दर्दी प्रेक्षक मात्र आता गर्दी करून मात्र पॅव्हेलियन कक्षामध्ये बसले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका. हा मोठी जुई प्रीमियर लीगचा थर्रार युद्ध वॉर महामुकाबला आपण इथे पाहणार आहोत. कारण सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिलं सत्र नितेश जे आपलं संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये इथे मात्र गोवारी आणि ऋतिक यांनी मात्र अशी काय फलंदाजी केली. 85 धावसंख्येचा मोठा मात्र इथे डोंगर उभा केलाय आणि हा जर सर करायचा असेल तर इथून मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. स्वामी विवेकानंद म्हणतात टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर मात्र द्यावं लागेल इथून जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर. पहिल्या इनिंगमध्ये 86 धावा उभारल्या गेल्या म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट तीच आहे, चेंडू त्याच क्वालिटीचे आहेत, नक्कीच. बॅटची क्वालिटी तीच आहे, खेळाडूंची गुणवत्ता सुद्धा तीच आहे, रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा तसाच असणार आहे. म्हणजे काय तर समसमान संधी असलेले तुल्यबल दोन संघ मात्र संघर्ष हा करावा लागेल. कारण त्याचं असं आहे क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिक्स, क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स, क्रिकेट इज अ गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, ज्याला आपण म्हणतो मनोवैज्ञानिक दबाव. आणि म्हणूनच की काय आकड्यांचा दबाव जसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असतो 50 षटकांमध्ये 300, तसं T20 म्हणजे 200, असा आकड्यांचा दबाव हा आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असतो. म्हणूनच की काय दबाव असेल तो चेसिंगचा, परंतु दबावाला झुगारूनच करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करताय. मोठी जुई प्रीमियर लीग सीझन 5. 5 4 3 लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडूला मात्र काऊ करण्याच्या दिशेने ढकललाय. एक धावसंख्या मात्र इथं मिळाल अर्जित केली जाईल. शुभारंभ केलाय, प्रारंभ केलाय दुसऱ्या सत्राचा. ऑल सेट फॉर द रन चेस. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट इथे पाहायला मिळेल आपल्याला
ऋतिक गावड पुन्हा एकदा आपण ब्रह्मास्त्र इथे वापरलं जातो आहे. अक्षय सर, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे मोठीजुई गाव अध्यक्ष आदरणीय गोमाजी हरी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. खरं तर लाल झेंड्याखालची निष्ठावंत मंडळी आणि त्या मंडळींचं नेतृत्व अध्यक्ष म्हणून आदरणीय गोमाजी हरी पाटील, वेलकम टू डाईज. ही जर विकेट मिळाली तर अतिश गावंड यांच्याकडून 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे. सुवर्ण संधी ऋतिक गावंडसाठी. या वेळेला दिशाहीन मारा, या वेळेला मात्र दिशाहीन मारा आणि दशा होतोय. इथून मात्र वाईट प्लस हा 4 धावा म्हणजे 5 धावसंख्या इथे मात्र पटलावरती अर्जित केल्या जातील. धाव पळक मात्र पुढे जाईल. 6 या आकड्यावरती धावा पाहिजे सर 86, त्याच्यातून 6 धावसंख्या आल्यात. अजून 80 धावसंख्येचा जो डोंगर आहे तो सर करायचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजानं मात्र आता सहकार्य दाखवलं. अक्षय सर, आपण थोडी चर्चा करतोय. वाईट गेला होता बॉल. गोलंदाज आणि गोलंदाजानं केलेली चूक, खेळातला सगळ्यात जास्त आक्रोश बहुतेक वेळा गोलंदाजांच्याच वाट्याला येतो. नो बॉल, वाईट किंवा बीमर बॉल पडला ना की लगेच ओरडा, टीका, अपशब्द. पण अशा अनेक खेळाडूंचा खेळ सुधारत नाही. उलट खेळाडूंचं मन खसतं. ओरडण्यापेक्षा त्याला आत्मबळ आणि थोडं जर का आत्मविश्वास दिलं तरच खरा खेळाडू हा उंचावत असतो आणि तो उंचावण्यासाठी त्याला द्यावा तो आत्मविश्वास. यावेळेला मात्र उपटलेला चेंडू होता. पंचांनी मात्र इथे अतिरिक्त उचली असल्या कारणानं इथं वाईट घोषित केलाय. नक्कीच चांगला विषय छेडलात आपण. असं असतं तर स्टुअर्ट बॉर्डला कधीच बसावं लागलं असतं. युवराज सिंगने ज्यावेळेला 6 चेंडूवर 6 षटकार मारले तेव्हा तो आत्मविश्वास कर्णधाराने त्याच्याप्रती दाखवला. तो विश्वास दाखवला आणि भविष्यामध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज देखील झाला. नक्कीच नक्कीच. एखादा चेंडू जर का खराब पडला किंवा एखाद्या चांगल्या चेंडूवर फलंदाजांकडून मार पडला म्हणून त्या गोलंदाजाचा खेळ हा संपत नसतो. फार फार एखादी मॅच हरणार, एखादी स्पर्धा ना, परंतु स्पर्धा ही आपल्याशी असली की मग न डगमगता आत्मविश्वासानं पुन्हा पुनरागमन करता आलं पाहिजे. ते आज मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वासानं फलंदाजी करतायत. फलंदाजी करत असताना मागच्या एका चेंडूवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर व्हाईट बॉलवर त्या 4 धावा मिळाल्या. यानंतर मात्र हा ऑफसाईडला जिथे आपण पाहता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल इथे सर या ठिकाणी आपण पाहू शकाल ही चांदीची चमचमती ट्रॉफी ज्या ज्वेलर्सनं बनविली ते ममताज ज्वेलर्सचे ओनर उदय साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. मी संयोजकांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कार्यक्रमातील मोठीजुई प्रीमियर लीगचे चीफ गेस्ट उदय सिंग यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी शब्द सुमनानं वेलकम स्वागत असणार आहे. अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेन की आपण प्लीज या मुख्य अतिथींनी विराजमान व्हायचं आहे. गावंड यांच्याकडून गोलंदाजासाठी हा 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अतिश गावंड मात्र इथे मनोबल वाढवत आहेत, प्रोत्साहन वाढवत आहेत. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकांचं आणि गोलंदाजाचं देखील, पण तेवढ्याच ताकदीनं मात्र इथे प्रत्युत्तर दिलं झालं आहे. ट्रीट फॉर टॅट यश भोईर आणि जितेश भोईर मात्र इथे आता गरजलेत, रंगात आलेत, ढंगात आलेत. कारण जितेश भोईर याच्या बॅटमधून आता एक चौकार आणि एक षटकाराला 10 धावसंख्येचा वैयक्तिक खेळ साकारतोय. अतिश गावंड हे की नाव आज चर्चेत राहिलंय, कारण पहिल्या सत्राच्या फलंदाजीपासून 100-200 रुपयाचं पारितोषिक मात्र फलंदाजी करत असताना संघासाठी त्यांनी योगदान दिला. मोठा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जाईल गगनभेदी हा येतोय षटकार. काहीसं विजयाचं अंतर कमी करणारा हा तर मी म्हणेल षटकार आहे.
आहे या फलंदाजाला आणि त्या चिथवणीमधून निर्माण झालेला खेळाडू सध्याच्या घडीला हा झडतोय, आपण पाहतो लढतोय. यावेळेला एक चौकार आणि बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्येला एक आकार दिला जातोय, उकार दिला जातोय. धाव फलक पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून मात्र या धावसंख्या पोषक ठरत आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. एका बाजूला कर्णधार जितेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार ऋतिक गावड. या 2 खेळाडूंमधलं युद्ध वॉर. फुल टॉस चेंडू यावेळेला मात्र मादक शब्दाने पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न केला पण मात्र अगदी चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांचा जो काही निर्णय असेल तो आम्ही आपल्यापर्यंत कळवणार आहे. पंचांनी रेफर अगदीच केलेलं आहे की हे सुरक्षितरित्या चेंडू अडवलाय की नाही बघितलं जाईल, कारण अगदी सीमारेषेच्या लगतचा इथे चेंडू अडवला गेलाय. मला तर लगान चित्रपटातील आठवण झाली, पण इथून मात्र तो शेवटचा क्षण नाही, मध्यातला हा क्षण आहे. पण या मध्यक्रमांच्या क्षणामध्ये नक्की काय प्रयत्न झाले इथे मात्र बघितलं जाईल, चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. बघूया इथे बघितलं जातोय, कारण आपल्याकडं नितेश सर आता तंत्रज्ञान वाढलंय आणि या तंत्रज्ञानाचा अचूक वापर नक्कीच या स्पर्धेमध्ये केला जाईल, कारण प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. हा एकच ध्येय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आहे. नाही, नक्कीच पारदर्शकता ही या स्पर्धेची एक वेगळी ओळख सुद्धा बनली आहे. एकंदरीतच नक्कीच खेळाडूंना त्यांच्या खेळाला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व आणि बऱ्याचशा फ्रँचायसीज मात्र नक्कीच तुमचा खेळ पाहतायत ऑनलाईन डिजिटल यूट्यूब मीडियाच्या माध्यमातून. एकंदरीतच काही चर्चा आपण करतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला चांगलं एक्सपोजरसुद्धा मिळत असतं. अर्थातच काही चर्चा आपण या स्पर्धेबद्दल करतोय आणि सेव्ह केलेत. एकंदरीतच चांगलं फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम खेळाडूनं दाखवलं. हवेत सूर घेतला आणि बॉल जसा हातामध्ये पडलाय त्याला ठाऊक होतं की बॅलन्स मात्र जातोय, मागे पडणार आहोत, त्यामुळे त्याने बॉल आतमध्ये फेकून दिला. अशा परिस्थितीमध्ये एकूण या मागच्या एका चेंडूवर धावा मात्र मिळाल्या. ते फक्त एक पहिल्या षटकाचा खेळ ऋतिक गावंड या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर थोडं महागडा ठरलाय आणि तब्बल 24 धावा ऋतिकनं खर्च केला. आत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक यावेळेला मात्र अप्रतिम कलात्मक स्ट्रोक, ताकदीचा वापर, प्रचंड ताकदीनं हा फटका अगदी लांबच लांब आणि उंचच उंच, अगदी आपण पाहतो की अगदी त्या समोरच्या शेताच्या पार गेलाय षटकार. संचित जयंत पाटील प्लीज, आपली प्रतीक्षा घरची मंडळी घरी करतायत, तर आसपास मैदानावरती असाल संचित जयंत पाटील तर प्लीज घरी मार्गस्थ व्हायचं आहे. सामना सुरू होईल, परंतु मान्यवरांच्या अतिथी कक्षामध्ये खरं तर इथं ज्यांचा म्हणजे मला वाटतो आहे हा षटक सुरू असावं तिसरं. 2 षटकानंतर मान्यवरांना आपण सन्मानित करू. मिनल ज्वेलर्सचे कोपरोलीमधील सर्वात मोठं ज्वेलर्स मिनल ज्वेलर्सचे हीरा सिंग यांचं शुभागमन आहे. तदनंतर ममता ज्वेलर्सचे आदरणीय उदय सिंग यांचं शुभ आगमन आहे. तर ममता ज्वेलर्समध्ये असणारे आमचे राम सिंग यांचंही शुभागमन आहे. या सर्व खरं तर ज्वेलर्स सराफ या मंडळींचा आम्ही आमच्या मोठीजी प्रीमियर लीगच्या पर्व 5व्या अतिथी कक्षातील डाईसवरती करतोय शब्द सुमनानं स्वागत. ऐकूया. एकीकडे आहे पिस्तूल, ज्याला आस आहे, आशा आहे त्या चमचमत्या चांदीच्या ट्रॉफीची, तर दुसरीकडे असणार आहे SSD मोबाईल्स, श्रीकांत पाटील, सुभाष पाटील आणि दिलपेश भगत यांची टीम. O2 कॉम्बॉक्स नितेश सर. मागच्या काही 2 मॅचमध्ये त्याची बॅट मात्र तितकी मात्र चमकली नव्हती, शांत होती. बडे मॅच का बडा खिलाडी बसलेंनी बेट केलाय आणि वेट ट्रान्सफर करत हा बॉल. शक्ती, युक्ती आणि आत्मविश्वास यांचा मिलाप, अजून एक MPL षटक.
सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की ही धावसंख्येचा डोंगर उभा केलाय, कारण आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत म्हणजे अलीकडच्या मॅच पर्यंत 50-55 पर्यंतच धावसंख्या पोहोचत होती. अशा परिस्थितीमध्ये आज या मॅच मध्ये जिथे डू ऑर डायची सिच्युएशन आहे, जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये क्वालिफाय होईल, जो परास्त होईल तो या स्पर्धेला खरं तर मी म्हणेन निरोप देईल. आणि अशा डू ऑर डायच्या या सिच्युएशन मध्ये खरे पाहता जबरदस्त दबाव होता, परंतु त्या दबावाला झुगारूनच केला तो खेळ बडे मॅच का बडा खिलाडी म्हणजेच जितेश भोईर. जितेश भोईरचा पहिल्या षटकामध्ये खेळ जर का आपण पाहिला तर तब्बल 30 धावा त्यानं कुठून काढल्या, अतिरिक्त धावा त्याच्यामध्ये आल्या. पहिल्या आणि दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर त्यानं इरादे स्पष्ट केलेत की मला ही मॅच जिंकायची आहे, मला ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर मात्र जे स्वप्न मनाशी घेतलंय ते आता सत्यात उतरवण्याची ही वेळ आली आहे. संघर्ष तो करतोय. नाव आहे जितेश भोईर. यावेळेला डिफेन्स केला जातोय बघा. एक क्रिकेटचं चांगलं चित्र इथे पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी केली जाते, मोठे फटके, त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळतोय. अगदी चांगला सकारात्मकरित्या खेळ आहे. यश भोईर असेल, जितेश भोईर आज मात्र अप्रतिम टोळेबाजी करत आहेत. आणि इथून मात्र प्रतिस्पर्धी संघाला सांगितलं गेलेलं आहे की आम्ही सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही, आम्ही लढणार. आणि ती लढवय्या वृत्ती आज मात्र स्वतः कर्णधार सरसेनापती मात्र आपला बालेकिल्ला लढवतोय, प्रतिनिधित्व करते आणि सिद्ध करतोय स्वतःला. या बेलला पुन्हा एकदा पाठलाग केला होता चेंडूचा, पण अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. इथून मात्र पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. धावसंख्या इथे वाढली जाईल, मला वाटते इथे रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. आपण नक्कीच इथे तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत, शहानिशा करणार आहोत की नक्की चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय. कारण ऑन फील्ड अंपायरने इथे मात्र इथे कॅमेऱ्याचा अँगल त्या दिशेने नसल्या कारणानं जोपर्यंत टी व्ही स्क्रीनवरती निर्णय सुरू आहे, कोणत्या प्रकारचा निर्णय दिला जाईल आणि त्याचबरोबर वाईड लाईनच्या बाहेर असणारा चेंडू अवांतर असणार आहे का, एक रिव्ह्यू टीमसाठी असणार आहे, तो रिव्ह्यू खर्च करताना दिसतोय. या ठिकाणी स्क्वायर मार अवांतर वाईड लाईनच्या बराचसा बाहेर चेंडू आणि इथे मिळतो आहे या वाईडवरती एक अतिरिक्त धावसंख्या ती प्रेसी अँड शिवाज्ञा या टीमला. 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून 38 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट इथे मिळालाय. आता हा पुढे कसा बिल्डअप केला जाईल याचं मात्र कन्व्हर्जन कसं असणार आहे आपण पाहणार आहोत. हा खेळ MPL 2025चा 38 धावसंख्या धावफलकावरती. या बॅलला लटकट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, बोट फिरवली जातात, चेंडू गर्र दिशा चेंडू फिरतोय आणि यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 38 धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय. धावसंख्या रुसली, तिला हसबाबी लागेल. या बेला पटलेल्या चेंडू लेटकट इथे पाहायला मिळतोय. गुंडप्पा विश्वनाथ सरांचा फेवरेट फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा वर्षाव मिळवणारा हा चौकार. खरं तर चेंडूला टपली मारली, अक्कल वापरून खरं तर शक्कल वापरली आहे. अपकट जर का आपण पाहिलं ना तर जिथे क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळामध्ये होते तिथे त्यानं घेरलं आणि ऑफसाईडला अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ आणि पॉईंट रिजन क्लिअर करून हा चौकार आलाय. 4 टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली आहे 42 या आकड्यावर. अर्धा पल्ला, अर्धा प्रवास मात्र इथे निश्चित केला. अजूनही दिल्ली बहुत दूर आहे, परंतु इथे अजूनही खरं तर मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही तितकीच संधी आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा तितकीच संधी असणार आहे. रसिक प्रेक्षक अपेक्षित करतील की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू, या बल्ला मात्र लॉफ्टेड डिबक्सच्या खबरच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. टोले जंग फटकेबाजी इथून चालू आहे. सांगितलं जातोय स्पष्टपणे हा विजयाचे चौकार, षटकार आमच्या या फलंदाजाच्या बॅटमधून येत आहेत.
महाराजांची शिकवणच आहे, वेळ येईल तेव्हा संयम आणि वेळ येईल तेव्हा मात्र आक्रमण हे करता यायला पाहिजे. आता सिच्युएशन अशी आहे, लुक ॲट द बॉल अँड नॉट टू द बॉल. अशा सिच्युएशनमध्ये प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तो आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. टोटल स्कोर 46. याही वेळेला ऑन साईड अलॉंग द ग्राउंड बॉल अगदी आपण पाहतोय तर डीप काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी मधोमध गेलाय. ऑन साईडला फिल्डिंगचं सेटअप आहे. ॲज अ बाउंड्री बॉलला अडवतील तोवर मात्र धाव मिळणार फक्त एक. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते ती 47. आणि आता इक्वेशन मी म्हणेन थोडं सोपं झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. रतन सहदेव भोईर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत असणार आहे. खरं तर माझ्या गावातील भाद्रपदातील शुद्ध चतुर्थीचा बाप्पा प्रत्येकाच्या घरात ती सुबक मूर्ती मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे. ते आपल्या गावातील कला केंद्राचे प्रोप्रायटर रतन सहदेव भोईर. वेलकम, स्वागत आहे. मान्यवरांमधून सन्माननीय निशिकांत म्हात्रे, डाकटिजू यांचं शुभागमन आहे. तदनंतर नवाले, सूरज नवाले आणि तदनंतर रोहित पाटील या मान्यवरांचे शुभागमन आहे. आपण वळणार आहोत ड्रिंक ब्रेकमध्ये त्यांच्या स्वागताकडे. राकेश पाटील धाकटी दिघाटी यांचंही शुभागमन इथं आहे. मी सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतो आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे, त्याच्यामुळे मान्यवरांना आपण अतिथी कक्षातच बसून ठेवलं आहे. ऑनस्क्रीनवरती घरी जवळजवळ काल 25 ते 30 हजार व्ह्युअर्स या UTC लाईव्हला या मोठी प्रीमियर लीगला होते आणि आत्ताही ती संख्या आपल्यापर्यंत येईल एवढी सर्व लोक घर बसल्या खरं तर या आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवरतून आणि टेलिव्हिजनवरती यूट्यूबच्या माध्यमाने स्पर्धा पाहत आहेत. एक ब्रँडेड चॅनल यूट्यूबवरील नाव आहे उरण टेनिस क्रिकेट. क्या बात. ही सेमीफायनल सध्या 11,000 लोक लाईव्ह आत्तापर्यंत 11,000 लोकांनी खरं तर आपला हा मोठी प्रीमियर लीग पर्व 5चा फायनल डे पाहिलेला आहे. व्ह्युअर्स आहेत 11,000. फायनलपर्यंत निश्चित ते वाढतील आणि आज अशा त्या सर्व घर बसल्या बघणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही UTC लाईव्हच्या माध्यमानं करतो आहे आभार व्यक्त. अजूनही नवीन चॅनलला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जो आपल्या हक्काचं घरचं चॅनल आहे UTC उरण टेनिस क्रिकेट. खोलवेट टप्प्याचा चेंडू इथे गुडघा टेकून मात्र चेंडूला वळण दिलंय. काऊ करण्याच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जाईल. एकेरी धावसंख्येनं पुढं जाईल. 18 मध्ये 39 बनवायच्या होत्या, आता 17 चेंडू आणि 38 धावसंख्येची इथे आवश्यकता आहे. यश भोपी मात्र इथे योगदान देतोय सहकार्याची, कारण त्याला माहिती आहे की जितेश भोईरच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. फक्त त्याला साथ द्यायचे, सहकार्य करायचे आणि त्या पद्धतीचा खेळ मात्र यश भोपी करतोय. एकंदरीत असं पाहायला पहिल्या षटकापासून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे आहे क्रिकेटचं खरं तर मी म्हणेन मॅच्युरिटी. मैदानाच्या आतमध्ये जो फॉर्ममध्ये रिदममध्ये जितेशला स्ट्रायकिंग एंडवर आणणं संघाच्या हितात आहे आणि त्यानं हा लगावलाय ज्याच्या परका मापा तोलून मापून मारलेला फटका. बॉल जाईल डीप ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाईन बाहेर येईल. हा वाऱ्याच्या विरोधात लगावलेला एम्पील तेजस जितेश भोईर ब्रँडेड हा षटकार. फलंदाज त्या गोल्डन टायमिंग मध्ये आला ना की कुठेही आपण मग चेंडू टाका, त्याचं प्रॉपर इथे मात्र कार्यक्रम करण्याची जबाबदारी हा फलंदाज उचलत असतो. तेच मात्र जितेश भोईर यांनी दाखवून दिलं. का मला कर्णधार बनवलं, का माझ्यावर नेतृत्वाची धुरा या मॅनेजमेंटने दिलं, तो स्वतःला सिद्ध करतोय. प्रत्यक्षण किण प्रमाणम, प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसतोय. हे एकंदरीत आपण जितेश याच्या फलंदाजीतून पाहतोय.
स्विच इट करण्याचा पहिला प्रयत्न होता, त्या पद्धतीने स्टान्स बनवला होता, पण ऑन ड्राईव्ह मोक्याच्या वेळी केलं आणि इथून मात्र डीप मिडविकेटच्या दिशेनं एकेरी धावसंख्या घेतली. एक मोठा फटका, त्यानंतरची आलेली सिंगल इथून दाखवून देतोय की कशा पद्धतीने खेळ इथे चालू आहे. पहिली पायरी, दुसऱ्यानंतर तिसरी आणि एकदाच इथे मात्र मुसंडी मारण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांचा आहे. सुरुवातीला आपण 18 चेंडूमध्ये इथे 39 पाहिजे होता, आता मध्ये धावा आणि चेंडूमधलं अंतर हे कमी झालं आहे. धावफलकावर धावा पाहायला मिळतील 55 यावेळेला मात्र शॉट कव्हरच्या दिशेनं मात्र इथे एकेरी धावसंख्या मिळेल. एक मोठा फटका आलाय, यावेळेला चांगलं कौतुक करेल दोन्ही फलंदाजांचं नितेशजी, ज्या पद्धतीनं त्यांनी मात्र इथे जो धावफलक 86चा असताना त्याचा पाठलाग कसा करावा याचं एक उदाहरण बेस्ट इथे मात्र दिलं आहे आणि दोघं देखील बेस्ट इथे खेळ दाखवत असताना या पाहतो या MPL 2025च्या सेमीफायनल नंबर 2 मध्ये. अक्षय सर, जेव्हा जेव्हा जितेश स्ट्रायकिंग येण्यावर येत आहेत बॅटला ते पप्पी घेत आहेत बघा, आणि जेव्हा जेव्हा त्यांना बॅटला पप्पी घेतली आहे तेव्हा त्यांना बॉल फेकून दिलाय. हम शोर नाही करते, सीधा शिकार करते है, हेच काहीसं सांगत असताना हा लोअर फुलटोस बॉल, बॉडी बॅलन्स थोडासा ढासळला पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये, परंतु क्रिकेटची जिद्द, क्रिकेटचं ते साहस आणि थोडासा वेडेपणा असावा खेळण्यात. वेडेपणा हा तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. जहां तेरी ये नजर यावेळेला मात्र 9 चेंडूमध्ये 37 धावसंख्यांचा बहारदार खेळ करणारा जितेश भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय अप्रतिम खेळ करतोय. 13 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी मगाशी नितेशजी उच्चार केला की गोल्डन टायमिंग मध्ये आपण असलात ना की कुठेही चेंडू टाका, तो सीमारेषा पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय सर, या ठिकाणी हरिश्चंद्र काळू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. माजी सरपंच, माजी गावाध्यक्ष आणि बापदेव कंस्ट्रक्शन या कंस्ट्रक्शनची स्थापना PP खारपाटील कंस्ट्रक्शन सोबत झालेली आहे. एवढे खरं तर अगदी जुने हे उद्योगपती आदरणीय हरिश्चंद्र काळू पाटील, चला या मंचावरती स्टेजवरती आपली आसन प्रतीक्षा करतायत हरिश्चंद्र काळू पाटील. 13 मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना समसमान आहे, 50-50 बॅलन्स आहे. बॅट्समन आग ओकणारी फलंदाजी करतोय. जितेश यावेळेला मात्र हलक्या हाताने बॉटम हॅटचा वापर केलाय. अगदी आपण पाहतो फ्रंट फूटला आले आणि अगदी हलवार फक्त ढकलून दिलं. पुश करो खुश रहो, त्यांना ठाऊक आहे शेवटचा बॉल आहे, मॅचमध्ये आपण आहोत. अशा परिस्थितीमध्ये स्वतःकडे खरं तर स्ट्राईक मेंटेन करणं त्याला पसंती दिली. आता सोपं झालंय समीकरण. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना किती महत्वाचा आहे नितेशजी, आपण पाहू शकता फक्त जनरेटरचा आवाज येतो आणि आपल्या कॉमेंट्रीचा आवाज येतो. एवढं संत वातावरण आहे. मॅच किती महत्वाचे हे देखील आपण इथे पाहतोय. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे 86 धावसंख्येचं आव्हान होतं. डोंगर तो सर करायचा आहे. सुरुवात केली जितेश भोईर आणि यश भोपी यानं आणि आत्तापर्यंत धावफलकावर त्यांनी लावल्या त्या म्हणजे 63. म्हणजे इथून येणारे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. ही मीटिंग आहे, ही व्यूहरचना आहे. इथून मात्र मॅनेजमेंट केलं जातो आहे. एकीकडे आपण पाहतोय बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये मीटिंग चालू आहे, एकीकडे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मीटिंग चालू आहे. प्लॅन ए मात्र इथे अनसक्सेसफुल झालेला आहे. आता प्लॅन बी मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण संघाचा असणार आहे. इथून ब्रेक थ्रू पाहिजे, तो अजूनही मिळालेला नाही असणार आहेत. आणि महत्त्वाची गोल्डन विकेट या मॅचमध्ये कोणती असेल, कोणाला टार्गेट केलं जाईल, इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 23 धावा. फार चांगला उल्लेख केला अक्षर तुम्ही. खरं तर मैदानाच्या सभोवताली रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मॅचला एन्जॉय करतोय. आपण त्यांना सांगूया की हा जो सामना आहे ना, हा एलिमिनेटर सामना आहे. जिथून जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर जाईल. वेलकम लेडीज अँड जेंटलमॅन टू अन इलेक्ट्रिफाईंग क्लायमॅक्स बिफोर मेगा फायनल मॅच. सेमीफायनलची लढत आपण असं म्हणूया. या स्पर्धेमध्ये खरं तर फायनलमध्ये तिकीट बुक करायचं आहे तर दोन्ही टीम्सना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. कोणता संघ बाजी मारेल, बॅटिंग करत असताना त्यांना धावा काढायचे आहेत 12 चेंडू 23 आणि गोलंदाजी करत असताना ह्यांना धावा डिफेंड करायचे आहेत 12 चेंडू 23. मैदानाच्या आतमध्ये हे 6 चेंडू ठरवतील मॅचचं चित्र. अगदी आपण पाहता इथे बऱ्यापैकी थोडं स्पष्ट होईल, कारण इथे मात्र जर का चांगली गोलंदाजी केली तर पूर्णपणे पकड मजबूत करतील फिल्डिंग करणारी टीम SSD इंडियन्स. परंतु त्यांना मी म्हणेन मागच्या काही 3 षटकांमध्ये जो काही मार पडलाय ना,
पुन्हा एकदा तो मोमेंटम आपल्या टीमकडे आहे, तो मोमेंटम कॅरी ऑन करतील का हा मोठा प्रश्नची आहे चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. प्रेसी आणि शिवाज्ञा एंटरप्राइजेस 11 चे रणधुरंदर खेळाडू एका बाजूला स्वतः कॅप्टन लीड करतोय जितेश भोईर, त्याला साथ देतोय यश भोईर. थँक्यू. हॅलो हसुराम तुकाराम. हसुराम तुकाराम भोईर गावाध्यक्षांना विनंती करतो की आपण सन्मानानं अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आहे प्रवीण पंडित, एक जलद गतीचा गोलंदाज, राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. यावेळेला हलक्या हाताने कट केले. इथे मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य आम्ही तर पाहतोय. जसा खेळ होतोय ना तसं मात्र पुढे पुढे आपण पाहतोय या दोन खेळाडूंचं मनोबल वाढलं जातोय. इथे अतिश गावंड आणि मयूर पाटील यांच्याकडून जितेश भोईरसाठी या खेळासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 23 पाहिजे होते, आता 11 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी या दोन खेळाडूंवरती आहे. नेक्स्ट बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा संरक्षात्मक स्ट्रोक केलेत. मग अशी तुम्ही प्राईजचा उल्लेख केला अक्षय सर, जर का अर्धशतक आलं ना तर कदाचित प्राईज डबल सुद्धा होईल आणि जर का जिंकले ना तर कदाचित प्राईज ट्रिपल सुद्धा होईल. अर्थातच काय तर रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. मॅचला एन्जॉय करत असताना खेळाला एन्जॉय करतायत आणि खेळ करतोय तो म्हणजे चौकार आणि षटकारांचे विलोभनीय कारंजे ज्याने दाखवलेत. नाव आहे जितेश भोईर. 10 मध्ये 21 आवश्यकता आहे. इथून मात्र आपण पाहिलं गोलंदाजाकडे देखील कौशल्य आहे, कॅलिबर आहे, क्षमता आहे. फलंदाजाकडे देखील तेवढीच क्षमता, कॅलिबर आहे. पण आता गोल्डन टायमिंग चालू आहे ना, तो जितेश भोईर याचा कुठेही चेंडू टाका त्या पद्धतीने खेळ करतोय आज मात्र. आणि म्हणून आज मैदान गाजवलं, मैदान मारलं आणि चर्चा फक्त एकच नावाची, जितेश भोईर. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र डीप पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे, दुसरी धावसंख्या देखील पूर्ण केलेली आहे. अप्रतिम खेळ आपण पाहतोय, साजेसा खेळ इथे केला जातो या दोन्ही खेळाडूंकडून. आता 9 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 19 धावसंख्येची सर आवश्यकता आहे. साध्य सायाचं त्याचं कारण अभ्यास, असं तुकाराम महाराज म्हणतात. तो अभ्यास मात्र अचूक केलाय की काय जितेश भोईर आणि यश भोईर यानं? चांगला गोलंदाज आहे, एक सन्मान दिलाय की काय असं वाटायला लागले, कारण मगापासून मोठा फटका कुठलाही आलेला नाही. 2 ते 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. एक चांगला सन्मान, रिस्पेक्ट दिला जातो या गोलंदाजाला. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता, ऑन ड्राईव्ह देखील झालाय. चेंडू मात्र डीप इथे मिडविकेटच्या दिशेने पाहाल, थोडी मेहनत घ्यावी लागेल डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला. इथून शॉर्ट मिडविकेट आणि डीप मिडविकेट याच्या मध्यभागी चेंडू अडवला जाईल. एका धावसंख्येने धावपटल पुढे जातोय आणि प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके देखील आता प्रचंड वेगाने आता वाढायला लागलेत. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची सर गरज आहे. प्रेक्षणीय सामना आहे, लढत मात्र आता उंची गाठतोय. 11,000 प्रेक्षकांनी आज दिवसभरामध्ये हे क्रिकेटचा आनंद घेतलाय. MPL 2025 सीझन 5 मध्ये अप्रतिम मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही स्पर्धा MPL 2025. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने वळवला. एक धावसंख्या पूर्ण केली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आरामात. असं वाटत नाही सर यांच्या बॉडी लँग्वेजवरून, खेळावरून की 86 धावसंख्या धावफलकावर आहेत, त्या पद्धतीने आरामात धावा एक पुढे नेत आहेत. आता 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. नक्की प्रेक्षक बघत आहेत स्टेप 4 ते 5 चेंडू मागापासून मोठा फटका का येत नाही, तर त्याचं एक उदाहरण आहे की एक चांगला गोलंदाज आहे, त्याला रिस्पेक्ट दिली जातोय. अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचे चेंडू जवळपास 2 ते 3 मगाच्या 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं आणि त्या चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट दिली जातोय. इट इज कॉल्ड अ बेटर क्रिकेटर त्याला म्हटलं जातं. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. फक्त कॉमेंट्रीचा आवाज, एक चीर शांतता मैदानावर आहे. इथून मात्र चुकी केली, संयम. त्यात आपण पाहतो सोन्याचा लगाम असं त्याला म्हटलं जातं. तो संयम बाळगला. डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र इथे दंडित केलंय. धावा आणि चेंडूंमधलं अंतर आता कमी होईल. 7 मध्ये आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. बीमर इथे चेक केलं जाईल. अगदीच आमचे 3रं पंच आहेत. इथे मात्र उच्च न्यायपालिकेकडे निर्णय पाठवलाय ऑनफिल्ड अंपायरनं. नितेश आपण पाहिला एक रोमांचक सामना, प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 7 चेंडू आणि इथे 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. 30 मध्ये 86 धावसंख्या बनवायच्या होत्या. मोठा डोंगर सर करायचा होता, त्यासाठी सेनापती हा महत्वाचा होता. तो सेनापती लढतोय. आतापर्यंत आपण पाहिलं ही 2 जोडी. एक आता मात्र नेगेटिव्ह पॉईंट आहे, क्षेत्ररक्षणामध्ये नो चेंडूचा इशारा आलाय. इथून मात्र गरिबी में आटा गिळा असं म्हटलं जातं, ती परिस्थिती निर्माण झालेली आहे.
उघडा डोले बघा नीट या चेंडूवर आहे फ्री हिट. मोठा फटका केल्याची संधी होती पण चेंडू मात्र येथे खेळपट्टीवरच पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आत्ता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 15 6 चेंडू नितेची 15 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल नंबर 2 येथे चालू आहे. सन्माननीय रमेशजी कदम साहेबांचं शुभ आगमन काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणारे उपाध्यक्ष आहेत ग्रावचे. अर्थातच त्यांचं आपण शब्दसुमनांनी स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर आपण त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. या ठिकाणी चला मान्यवरांना विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान. अमोल पाटील यांना विनंती आहे अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या पाहुण्यांमधून 6 चेंडू आणि काही समीकरण सुरू आणि तिथं मात्र आपल्याला आदरपूर्वक सन्मानाचा स्वीकार. पंच जीवन गावण या ठिकाणी समोर नंदू पाटील यांशी संपर्क साधा. आदरणीय मुख्य अतिथींमधून ममता ज्वेलर्सचे ओनर उदय सिंग सर, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. एक महत्त्वपूर्ण ज्वेलर्स, जवळजवळ आपल्या गावातील शेकडो ग्राहक ज्या ज्वेलर्सची पसंती करत आहेत त्या ममता ज्वेलर्स ही समोरची चांदीची ट्रॉफी ज्यांच्या कलाकुसरीतून बनविली गेली ते आदरणीय ममता ज्वेलर्सचे ओनर उदय सिंग यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर त्यांच्या समवेत असणारे मिनल ज्वेलर्स कोपरोली ब्रांचचे आदरणीय हीरा सिंह यांना विनंती असेल की प्लीज़ अपन अपना आदरपूर्वक सम्मान. हमारे मुख्य आयोजन करता अमोल जी पाटिल, उनके कर कमलों द्वारा मिनल ज्वेलर्स के हीरा सिंह उनको ये फूलों का गुलदस्ता, ये वस्त्रालंकार देकर हमारे इस श्रृंखला की प्रतियोगिता की एक यादगार, एक मोमेंटो देकर उनको सम्मानित किया जाता है. थैंक यू हीरा सिंह जी, मिनल ज्वेलर्स कोपरोली. तदनंतर यांच्या समवेत उपस्थित असणारे ममता ज्वेलर्सचे आदरणीय राम सिंग इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय राम सिंग यांना की आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. ममता ज्वेलर्स, मिनल ज्वेलर्स, हमारे यहाँ जो भी अभी प्रोग्राम होगा तो उस प्रोग्राम के लिए अभी उनका आउटलेट वो शोरूम है, उस शोरूम की ओपनिंग हिंदी सिने सृष्टि के आसरानी उनके उपस्थिति में हमारे आयोजनकर्ता के माध्यम से हुई थी. तो राम सिंग जी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता परत एकदा इतर मान्यवर आदरणीय सूरजजी नवाले आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल आणि मग इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी ऐकणार आहोत. एक 6 चेंडू 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता असणार. इथून मात्र सूरज नवाले यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. रोहित पाटील इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय विशाल भोईर यांना की रोहित पाटील यांचा आदरपूर्वक विशाल कामोटकर, रोहित पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती. थँक्यू नितेश पंडित सर. मॅचमध्ये जबरदस्त रंग भरलेत. 5 चेंडू आणि 15 धावा असं इक्वेशन आहे. बॉल हवेमध्ये खेळून काढला. इलेव्हेशन भरपूर आहे, लांबी कमी आणि उंची जास्त. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज बाद. यावेळेला मात्र जरूर आपण पाहिलं की गोलंदाजाचं आपण भरपूर कौतुक करायला हवं. कारण त्याचं असं आहे की त्यांनी संयम ढासळू दिला नाही, त्याने आत्मविश्वास ढासळू दिला नाही. अँड अ स्पोर्ट्समन म्हणून जेव्हा तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढासळू देत नाही तिथेच तुम्ही तुमचं अर्धयुद्ध जिंकलाच म्हणूनच समजा. अगदी आपण पाहताय की केलेलं हे जबरदस्त SSD इंडियन्स या टीमचं एक अप्रतिम आणि या मॅचमध्ये यू टर्न आणणारं कमबॅक. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नक्कीच सर. बघा अशी आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या नाही. तो कॉन्फिडन्स होता की ओव्हर कॉन्फिडन्स आता मला या षटकामध्ये पाहायला मिळाला आहे. कारण 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. मगातपासून तसंच रिदम चालू आहे. 7 मध्ये 15, 6 मध्ये 15, 5 मध्ये 15 आणि आता 4 मध्ये देखील 15 धावसंख्येची आवश्यकता. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी तो विडा कोण उचलणार, नवीन फलंदाज कोण असणार. घेऊया तूर्ता छोटा ब्रेकमध्ये ऐकू दे आमच्या सुमधूर संगीत.
क्रिकेटचं जबरदस्त टॅलेंट आहे, ज्याच्याकडे क्रिकेटची जबरदस्त टेक्निक आहे, ॲज अ बॉलर म्हणून ज्याने मागच्या काही 2-3 वर्षामध्ये स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे, असा एक खरं तर मी म्हणेन बॉलिंग ऑलराऊंडर खेळाडू ज्यानं मागच्या मॅचमध्ये आपल्या फलंदाजीच्या सहाय्यानं मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्यानं आणि अनेक कॅश प्राइजेस जिंकले सुद्धा. महत्त्वाच्या क्षणी जिथे दबाव आहे त्या दबावाला झुगारून त्याला खेळ करावा लागणार आहे. जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो. मागच्या मॅचचा फॉर्म त्याला पुन्हा एकदा जागृत करावा लागेल. नाव आहे हर्ष भोपी. हा बॉल बघा आउट स्विंग झालाय, पंचांकडे अपील झाले, आपण नक्कीच स्क्रीनवर पाहणार आहोत एक्झॅक्टली किती टर्न झालाय बॉल. पुन्हा एकदा आता इथे मात्र कलाटणी मिळतोय. 3 मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय इथे मात्र बबलू पंडित. एकदा बबलू पंडितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण 6 चेंडूमध्ये 15 तिथला हा प्रवास येऊन पोहोचलाय. 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजामध्ये क्षमता आहे, कॅलिबर आहे, तेवढी क्षमता गोलंदाजामध्ये. कोण जिंकल मॅच अद्याप आपण सांगू शकत नाही. MPL 2025 पर्व 5वा. मोठा फटका लॉप केला, अवकाशात चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. उंची जास्त लांबी कमी. यावेळेला मात्र भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तेच इथे एकंदरीत पाहायला मिळालं. शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, बळ कमी पडलं, परिणाम स्वरूपी फलंदाज. या ठिकाणी एक रंगतदार सामना भेटीला आला. साई देवस्थान वहालचे विश्वस्त दर पर्वाचा प्रारंभ रविशेठ पाटील यांच्याच पवित्र शुभस्ते होत असतोय. आणि आपल्याला ठाऊक आहे त्या रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वात हा आपण 5वा पर्व खेळतोय. त्यांच्याकडून शुभेच्छा. खरं तर त्यांना काही कामानिमित्तानं बाहेर जावं लागतोय. बक्षीस वितरण जरी ते मिस करतायत तरी त्यांच्याकडून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आपल्या आयोजनासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी रविशेठ पाटील साई देवस्थान वहाल यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेली आहे. थँक्यू रविशेठ पाटील अर्थात दादा. तदनंतर अंकुर माली चिरळे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. वेलकम अंकुर माली सर. आपल्याला बक्षीस वितरण खरं तर याच सर्व पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते इथं करायचं आहे. थोड्या वेळातच दीप पाटील आपण तयारीत राहायचं आहे स्क्वॉडसोबत. अगदी सुरुवातीला सकाळी जिथं राष्ट्रगीत होतोय या ट्रॉफीच्या समोर दोन्ही फायनलच्या टीम उभ्या राहतील. मान्यवर तिथेच टॉस करतील आणि त्याच्यानंतर आजचा हा फायनल मॅचचा थर्रार आपल्याला बरोबर 5 वाजता इथं सुरू होणं गरजेचं आहे. 2 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राय मी तर म्हणेल डीप कव्हरच्या दिशेने चौकार आलाय. लेट पण आता थेट. आता 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता इथे मंथन करावं लागेल, विचार करावा लागेल 4थ्या षटकामध्ये काय गडबड झाली. तो कॉन्फिडन्स होता की ओव्हर कॉन्फिडन्स होता याच्यावर मात्र विनिमय करावा लागेल, चर्चा करावी लागेल. कारण 4थ्या षटकापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. जितेश भोईर आणि यश भोपी सारखा सेट झालेला फलंदाज मैदानावर होता. इथून मात्र विजय नक्कीच मिळवतोय तो अर्थातच सोहळा रंगलाय आनंदाचा मोठी जुई गावाला. अष्टदेवी आईची पालखी निघाली मोठी जुई गावाला. मोठी जुई गाव जमलाय गो आई तुझे पालखीला. मोठी जुई गाव जमलाय गो आई तुझे पालखीला. फायनल टीम फायनलला पदार्पण करतोय. आणि आता फायनलला म्हणजे अजूनही त्यांची लढत चॅम्पियन ट्रॉफीसाठी राहिलेली आहे. तर पायचा SSD टीमचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया. दोन्ही टीम समोर येतील आणि ममता ज्वेलर्सकडून समोर ट्रॉफीवरती असणारा तो 4.5 तोल्याचा अगदी चांदीचा गणपती. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 5100 म्हणजे 5,100 रुपयाची धनराशी ममता ज्वेलर्सकडून आपल्या या आयोजनकर्त्यांसाठी येतो आहे. तर मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आहे. आणि जाऊया परत मान्यवरांच्या स्वागताकडे. अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून